काय सांगाल साहेबांची तब्येत कशी आहे? साहेबांची तब्येत अत्यंत उत्कृष्ट आहे. काही कुठलाही प्रॉब्लेम नाही आहे. काल त्यांना खोकला जास्त होता म्हणून ऍडमिट केलं आणि सगळे इन्व्हेस्टिगेशनही झालेत आणि कुठल्याही याच्यामध्ये कुठलेही प्रॉब्लेम्स नाही आहेत आणि त्यांना आराम करायचा आहे. एक दिवस आराम करण्यासाठीच हॉस्पिटलमध्ये आहे. अदरवाईज कुठलेही ऑक्सिजन वगैरे काही कुठले प्रॉब्लेम नाही आहेत. अत्यंत स्वस्थ असे साहेब आहेत. रिपोर्ट आल्यानंतर डॉक्टर म्हटलेले की पुढची ट्रीटमेंट डिस्चार्ज आता एका दिवस घेतील कारण थोडस अजून 24 तास होत आहेत. तर एका दिवस तर राहतात ना, इन्व्हेस्टिगेशन चालू असतात, त्याचे रिपोर्ट येण्याचे बाकी असतात. अदरवाईज पूर्णतः नॉर्मल आहेत साहेब. कुठलीही काळजीचं कारण नाही. तब्येतीच्या काळजी करण्यासाठी फोन आला होता, पंतप्रधानांनी फोन केला होता, काय बोलणं? मला माहिती नाही काय बोलले ते. पंतप्रधानांचा फोन आल्याचंही मला माहिती नाही, त्यामुळे मी काय त्याच्यावरती सांगतात. रोहितदादांनी यानंतर आज प्रशासनाने देखील आवाहन केले कार्यकर्त्यांना. हो, भेटायचं यासाठी नाही आहे की साहेबांना भेटलं तर ते बोलतात, राहत नाही, त्यांना कार्यकर्त्यांबरोबर बोलतात आणि बोललं की त्रास होऊ शकतो. खोकला आहे त्यामुळं त्यांना त्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांना आणि साहेबांची जी प्रेमी मंडळी त्यांना अपील केलेलं आहे की त्यांनी हॉस्पिटलमध्ये येऊन साहेबांना त्रास देऊ नये, भेटू नये. ठीक आहे.